आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हां, तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा जो एक्सरसाइज आहे तो बघणार आहे. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. तर बघा काय आहेत ह्यात, इथं वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ऑलवेज रिपल्शन, ऑलवेज अट्रॅक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज, डिस्प्लेसमेंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, ॲटम, मोलिक्यूल, स्टील, कॉपर, प्लॅस्टिक. आता रिकाम्या जागा आधी बघायच्या, त्याच्यानुसार उत्तर आहे ते शोधायचं आहे तुम्हाला. तर बघा काय आहे उत्तर. देअर इज अ डॅश डॅश बिटवीन लाईक चार्जेस. लाईक चार्जेसमध्ये काय असतं तर रिपल्शन असतं. अनलाईक चार्जेसमध्ये काय असतं तर अट्रॅक्शन असतं. लाईक चार्जेस म्हणजे समान जे असतात त्याच्यामध्ये रिपल्शन असतं. डॅश डॅश इज अ रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऑफ एन ऑब्जेक्ट. डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्जेस, त्याच्यामुळे काय होतं इलेक्ट्रिक चार्ज हा तयार होतो. म्हणजे दोन निगेटिव्ह चार्जेस एकमेकांपासून जर बाजूला जात असतील तर त्याच्यामुळे काय होते इलेक्ट्रिक चार्ज हा तयार होतो. त्याच्यानंतर बघा द लाइटिंग कंडक्टर इज मेड ऑफ डॅश डॅश स्ट्रीप. लाइटिंग कंडक्टर असते, लाइटनिंग कंडक्टर हा कशापासून तयार झालेला असतो तर बघा कॉपरपासून तयार केलेला असतं लाइटनिंग कंडक्टर. डज नॉट गेट इलेक्ट्रिसिटी चार्ज इझिली बाय रबिंग. प्लॅस्टिकला जर आपण जास्त घासलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी चार्ज हे तयार होत नाही जास्तीत जास्त प्लॅस्टिकवरती. त्याच्यानंतर देअर इज अ डॅश डॅश वेन अपोजिट इलेक्ट्रिक चार्जेस कम नियर टू इच अदर. अपोजिट चार्जेस असतील तर एकमेकांमध्ये काय होतं अट्रॅक्शन होतं. सेम चार्जेस असतील लाईक चार्जेस आणि अनलाईक चार्जेस. लाईक असतील तर रिपल्शन, अनलाईक असतील तर अट्रॅक्शन. त्याच्यानंतर डॅश डॅश कॅन बी डिटेक्टेड विथ द इलेक्ट्रोस्कोप. इलेक्ट्रोस्कोपचा वापर करून काय केलं जातं तर चार्जड ऑब्जेक्ट आहे ते सर्च केले जातात इलेक्ट्रोस्कोपचा वापर करून. त्याच्यानंतर आहे एक्सप्लेन व्हाय इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ द अम्ब्रेला व्हेन देअर इज अ हेवी रेन, लाइटिंग ऑर थंडर. जास्त पाऊस पडत असेल, विजा चमकत असतील, ढगांचा गडगडाट मोठा होत असेल तर आपण छत्रीचा वापर करून बाहेर नाही गेलं पाहिजे. असं का सांगितलं आहे बघा. तर त्याच्यासाठी स्पेसिफिक कारण आहे. काय कारण आहे बघा. तर बघा काय आहे. जनरली द सेंट्रल रॉड ऑफ एन अम्ब्रेला इज मेटॅलिक विथ द पॉइंटेड टिप्स अँड अपर एक्स्ट्रीमली मोरेवर द रिब्स ऑफ अम्ब्रेला आल्सो मेड अप ऑफ मेटल. वेन देर इज अ हेवी रेन अलॉंग विथ लाइटिंग द थंडर ऑफ लाइटिंग. छत्रीची तयार असते लोखंडाची तयार झाली असते. वेन हेवी रेन अलॉंग विथ लाइटिंग थंडर द लाइटिंग स्ट्राईक कॅन बी अट्रॅक्टेड टूवर्ड द अम्ब्रेला. तर आपल्या छत्रीच्याकडं ती खेचण्याची म्हणजे जे वीज वगैरे आहे ती छत्रीकडे खेचण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आपण नाही गेलं पाहिजे. द अट्रॅक्शन इज बिटवीन द अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड ऑफ अँड द अम्ब्रेला. सिन्स अवर बॉडी इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इट मे गेट फोर्सफुल शॉक. दिस कॅन बी लीड लिटल टू. मग काय होतं आपल्याला त्याच्यामुळं काय होतं आपल्या बॉडीकडं जास्त प्रमाणात चार्जेस येऊ शकतात आणि आपली बॉडीसुद्धा काय करते इलेक्ट्रिक चार्जेस वाहून करते. त्याच्यामुळे त्याचा आपल्याला धोका होऊ शकतो. मग आपल्या जीवाला वगैरे सुद्धा त्याचा धोका होऊ शकतो, म्हणजे आपलं जीव वगैरे पण जाऊ शकतो. तर ह्याच्यासाठी बाहेर नाही गेलं पाहिजे, छत्रीचा सुद्धा वापर करून नाही गेलं पाहिजे. इन ऑर्डर टू अवॉइड सच हजार्ड्स इट इज नॉट सेफ टू गो आउट द अम्ब्रेला व्हेन देअर इज अ हेवी रेन. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण जास्त पाऊस पडत असेल तर आपण बाहेर गेलं नाही पाहिजे. आणि विजांचा कडकट असेल तर नाही गेलं पाहिजे. जे पावसात फक्त काय होत नाही एवढं, पण विजांच्या कडकडापटामध्ये बाहेर नाहीच गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲन्सर इन युअर ओन वर्ड. तुमच्या शब्दामध्ये उत्तरं लिहायच्यात. आता काय आहेत बघा प्रश्न काय आहे पहिला. हाऊ विल यू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम लाईटनिंग. म्हणजे थोडक्यात विजा चमकत असतील तर त्याच्यापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण कशाप्रकारे करू शकता. इन ऑर्डर टू प्रोटेक्ट अवर सेल्फ द शेल्टर शुड बी टेकन इन अ हाऊस दॅट हॅज लाईटनिंग कंडक्टर. आपण कुठं हे घेतलं पाहिजे जिथून लाईटनिंगचं कंडक्टर आहे तशा घरामध्ये आपण हे घेतलं पाहिजे, आराम घेतला पाहिजे किंवा त्याचा आडोसा घेतला पाहिजे. हाऊ आर चार्जेस जनरेटेड. चार्जेस कशा टाईपमध्ये तयार होतात तर बघा. वेन टू ऑब्जेक्ट्स आर रब्ड अगेन्स्ट इच अदर द निगेटिव्ह चार्ज ऑन द वन ऑब्जेक्ट इज ट्रान्सफर्ड टू द अदर ऑब्जेक्ट मेकिंग द सेकंड ऑब्जेक्ट टू अक्वायर निगेटिव्ह चार्ज. द फर्स्ट ऑब्जेक्ट बिकम पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू द लॉस ऑफ निगेटिव्ह चार्जेस. एकमेकांवर घासल्या तर एक पॉझिटिव्ह होतं दुसरं निगेटिव्ह होतं, त्याच्यामुळे काय होतं त्या दोघांमध्ये चार्जेस तयार होतात. तर हे साधं सोपं आहे ह्याच्यामध्ये, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर तशा प्रकारे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते तयार होत असतात किंवा चार्जेस आहेत ते तशा प्रकारे तयार होत असतात. इन द लाइटनिंग कंडक्टर व्हॉट प्रोव्हिजन इज मेड फॉर स्प्रेडिंग द इलेक्ट्रिसिटी इन टू द ग्राउंड. काय केलं जातं कधी कधी म्हणजे
ती जी विजा वगैरे चमकत असतात तर त्या विजा ज्या चमकतात त्या ग्राउंडपर्यंत कशा आल्या पाहिजेत त्याच्यासाठी केलं जातं. लाईटनिंग कंडक्टर कन्सिस्ट ऑफ लॉग कॉपर, म्हणजे तटीरक्षक म्हणायचं. लाईटनिंग कंडक्टर म्हणजे तटीरक्षक, ज्याच्या लाईटीपासून आपण वाचण्यासाठी काय केलं, लाईटी म्हणजे विजापासून, तर काय केलं असतं बघा, कॉपर स्ट्रीपचा वापर केला असतो. वन एंड ऑफ दिस इज फोर्कड अँड द फोर्कड एंड इज प्लेस टू द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. एक असतो तो काय केला असतो, फोर्कड म्हणजे बाणासारखा तयार केलेला असतो, तो वरच्या बाजूला ठेवला जातो. आणि दुसरा जो आहे तो काय केला जातो, स्ट्रीप इज कनेक्टेड टू द प्लेट ऑफ कास्ट आयर्न. खाली जमिनीमध्ये जे लोखंड वगैरे पुरलेलं असतं त्याच्यामध्ये दुसरा टोक कॉपरच्या वायरीचा जोडलेला असतो. इन द पिक डग इन द ग्राउंड कोल साल्ट आर फिल्ड द आयर्न प्लेट्स इज प्लेस्ड अपराईट ऑन द फिल्ड. काय केलं जातं त्याच्यामध्ये, जिथं आपण ते लोखंडाचं वगैरे रोवलं आहे तिथं काय टाकलं जातं, कोळसा आणि मीठ टाकलं जातं आणि त्याच्यावरती लोखंडाची प्लेट वगैरे ठेवली जाते की जेणेकरून सम प्रोव्हिजन इज ऑल्सो डन टू प्युअर वॉटर इन टू दिस इज द हेल्प टू स्प्रेडिंग द इलेक्ट्रिक चार्जेस क्विकली इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेजेस. त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ते त्या कॉपरच्या वायरचा वापर करून आहे असे लगेच खाली येतात. त्याच्यामुळं आपल्याला नुकसान होण्यापासून, इमारतीचं किंवा आपल्या स्वतःचं सुद्धा नुकसान होण्यापासून वाचतं. नुकसान म्हणजे काय, तर थोडक्यात माणसाच्या शरीरावर वगैरे पडली किंवा झाडांवर वगैरे पडली तर तिथं जीव जातो वगैरे. व्हॉट डू फार्मर्स स्ट्रिक ऑफ आयर्न स्टाफ इन टू द ग्राउंड व्हाईल वर्किंग इन द फील्ड ऑफ रेनी कंडिशन. जे शेतकरी वगैरे आहेत ते काय करतात, एखादं लोखंडाचं काहीतरी सळी तार वगैरे असलं काय असतं ते टाकतात बघा, तर ते कशात टाकलं जातात. द आयर्न स्टॉक वर्क्स लाईट अ लाईटिंग कंडक्टर. दिस हेल्प्स टू स्प्रेडिंग द इलेक्ट्रिक चार्जेस क्विकली इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेजेस. मग ते बाहेरच्या बाजूला किंवा बाजूला त्यांच्यापेक्षा थोड्या लांबच्या अंतरावर लोखंडाचं वगैरे काय ते टाकतात तिथं. मग जर शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडणार असेल तर त्याच्याऐवजी ती कुणाकडे जाते, ते जे लोखंडाचं आहे त्याच्याकडे जाते आणि थोडक्यात त्या व्यक्तीचा जो काही शेतकरी वगैरे आहे त्याच्या अंगावरती पडणार नाही. वाय इज लाईटिंग नॉट सीन एव्हरी डे ड्युरिंग द रेनी सीझन. म्हणजे रोजच्या दिवशी पाऊस पडतो कधी कधी पण विजा नसतात. हे असं कधी होतं, वेन देअर इज इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूसर ऑन द व्हेरी लार्ज स्केल देन ओनली देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ लाईटिंग. रेस्ट ऑफ टाईम सच कंडिशन्स मे नॉट देअर फॉर लाईटिंग नॉट सीन. म्हणजे काय सांगितलं इथं की पाऊस जरी असतो तर कधी कधी आपल्याला विजा चमकलेल्या दिसत नाहीत. तर असं का होतं, तर तिथं चार्जेसच तयार नाहीत झाले तर तिथं आपल्याला वीज चमकलेली दिसणारच नाही. तर कधी कधी त्याच्यामुळं पण आपल्याला विजा चमकलेल्या दिसत नाहीत. कधी कधी असतं बघा, भरपूर पाऊस पडतो विजा चमकत नाही, तर तिथं चार्जेस नॉट क्रिएटेड असं लिहायचं. तिथं चार्जेस तयार होत नाहीत म्हणून तिथं विजा चमकत नाहीत. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेसचे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे त्याचे गुणधर्म काय आहेत स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेसचे. तर बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस काय काय आहेत. तर पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. बघा, चार्जेस आर डेव्हलप्ड ओनली व्हेअर फ्रिक्शन ऑकर्स. जिथं घर्षण होतं तिथंच फक्त चार्जेस तयार होतात. हा पहिला गुणधर्म आहे त्याचा. दुसरा गुणधर्म काय आहे बघा, द चार्जेस डेव्हलप्ड आफ्टर रबिंग टू अनलाईक ऑब्जेक्ट्स इन इक्वल ऑर डिफरंट टाईप्स. वेगवेगळे दोन ऑब्जेक्ट एकमेकावरती घासल्यानंतरच तिथं तयार होतं. मग बघा, द कंबाईंड टोटल ऑर बोथ चार्जेस इज झोन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वस्तू आहेत त्या एकमेकांवरती घासल्यानंतर. म्हणजे फ्रिक्शन असेल तर तिथं चार्जेस होतात आणि तर दोन्हीचं जर ॲडिशन केली तर त्याचं उत्तर 0 येतं. द स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन. जास्त वेळासाठी ते तयार होत नाही, कमीच वेळासाठी ते तयार होतात. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस आहेत. व्हॉट इज द डॅमेज कॉज्ड बाय लाईटनिंग. हाऊ डू यू क्रिएट अवेअरनेस टू प्रिव्हेंट इट. म्हणजे विजांमुळं आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचा धोका होऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे किंवा त्याच्यापासून आपण बचाव कसा केला पाहिजे. डॅमेज कॉज्ड बाय लाईटनिंग म्हणजे विजांचा कडकडाटामुळे किंवा विजांमुळे आपल्याला काय होतं. देअर इज अ ग्रेट डॅमेज ऑफ ट्री बिल्डिंग्स एटसेट्रा. ट्री बर्न्स अँड द प्रॉपर्टीज डिस्ट्रॉयड. द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स इन द हाऊस बिकम युजलेस. कधी कधी असतं बघा, लाईटी एकदम फास्ट जर विजा वगैरे चमकायला लागले तर अचानक घरातले फॅन जळतो, कधी कधी चार्जर वगैरे जळतात वगैरे, तर ह्या गोष्टी होतात. किंवा ते झाडावर वगैरे पडले तर झाड जळून जातं किंवा एखाद्या इमारतीवर वगैरे पडलं तर तिथले इमारती आहे ती जळते थोडक्यात, म्हणजे तिथं नुकसान होतं. अवेअरनेस टू प्रिव्हेंट डॅमेज. मग त्याच्यापासून आपण कशा प्रकारे स्वतःला वाचवलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे. वन शुड नॉट बी मूव आउट इन द हाऊस वेन देअर इज अ थंडर ऑर लाईटनिंग. म्हणजे विजांचा कडकडाट वगैरे होतोय तर तिथं आपण बाहेर नाही गेलं पाहिजे. पीपल शुड बी मेक अवेअर ऑफ द सेफ्टी ड्युरिंग द सच टाईम. दे शुड नॉट बी गो इन टू द वॉटर. वन शुड नॉट स्टँड अंडर द ट्री टू गो द ओपन स्पेसेस ऑफ द हाईट.
द लाईटनिंग कंडक्टर शुड बी इन्स्टॉल्ड इन ऑल बिल्डिंग. डिझास्टर मॅनेजमेंट शुड बी नोन टू द पीपल. म्हणजे थोडक्यात काय केलं पाहिजे तर आपण ज्यावेळेस लाईट म्हणजे विजा वगैरे जास्त चमकतात, ढगांचा गडगड आहे, तर त्यावेळेस घराच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये थांबलं नाही पाहिजे, झाडाच्या खाली नाही उभं राहिलं पाहिजे. आणि आपण तटीरक्षक आपल्या इमारतीवरती वीज पडू नये ह्याच्यासाठी ते तटीरक्षक आहे ते उभारलं पाहिजे. आणि आपत्ती व्यवस्थापन ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.